हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचा एंड करून टाकू. आपल्याकडे काय शेवटचे दोन टॉपिक राहिलेत, रजिस्टर इन सिरीज आणि रजिस्टर इन पॅरलल. तर या दोन्ही टॉपिकला आपल्याला वन बाय वन करून बघायचं. याच्यावरती एक एक न्यूमेरिकल पण असेल आपल्याकडे, सॉल्व न्यूमेरिकल, ते पण आपण बघू. बघा आपल्याकडे सगळ्यात पहिला आपण सुरू करू रेजिस्टन्स इन सिरीज. आता आपल्याकडे पहिला जो टॉपिक आहे तो आहे आपल्याकडे रेजिस्टन्स इन सिरीजचा. बघा बरं, आपण सिरीज कशाला म्हणतो? जेव्हा कधी एखादी गोष्ट अशी क्रमात असेल, एका पाठोपाठ एक येत असेल, तर त्यावेळी तिला आपण काय म्हणतो? सिरीज. फॉर एक्झाम्पल बघा, आपण समजा नंबर लिहिले 1 2 3 4 5, तर आपण काय सांगतो? हा याच्यानंतर येतोय, हा याच्यानंतर येतोय, म्हणजे एका मागे एक येणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? सिरीज. मग सेम आपण काय सांगितलं? रेजिस्टन्स इन सिरीज. आपल्याकडे जे रेजिस्टन्स असतील ते सगळे कसे येतील? आपण म्हटलं एका सिरीज मध्ये येतील. मग आपल्याला रेजिस्टन्स सिरीज मध्ये येणार आहेत असं जर आपण म्हटलं, तर हे वाक्य आपल्याला जस्टिफाय करावं लागेल ना. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल बरं? ह्या वाक्याचं जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याला एक डायग्राम लागेल. मग आपण काय करू? रजिस्टर इन सिरीजच्या आधी डायग्राम ड्रॉ करू आणि नंतर आपण काय बघू? ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन बघू. आता डायग्राम पण महत्वाचे असेल, एक्सप्लेनेशन पेक्षा फॉर्म्युला महत्वाचा असेल, बिकॉज त्याच्यावरती आपल्याला न्यूमेरिकल्स येतात. ठीक आहे. मग आता आपण बघू सगळ्यात पहिलं सिरीज कशाला म्हणायचं ते जर कळलेलं असलं तर आपण पुढे काय म्हणू? आपण समजा एक रेजिस्टन्स घेतला मी असा, बरोबर. आता सिरीज आहे म्हटल्यानंतर दुसरा कुठे येईल? त्याच्या समोरच इथं. तिसरा घेतला आपण इथं, आणि हे तीन रेजिस्टन्स मी असे एका सिरीज मध्ये लावले. मग आपण यांना नाव पण देऊ काय? R1 पहिला रेजिस्टन्स आहे म्हणून R1, हा दुसरा येतो म्हणून हा दिला R2, आणि हा तिसरा येतो म्हणून हा दिला R3. नंतर आपल्याला आता बरोबर आपण जर बघितलं लास्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किट शिकलो होतो. तीन रेजिस्टर सिरीज मध्ये लावले होते, यांना सर्किट पण बनवावं लागेल. मग आपण काय केलं? इथं सरळ सरळ एक बॅटरी लावली, एक स्विच लावलं, आणि सरळ सरळ आपण काय केलं? याचं सर्किट कंप्लीट केलं. मग आता हे झालं आपल्याकडे एक सर्किट, जे आपल्याला कशाची आयडिया देते बरं? सरळ सरळ आपल्याला रेजिस्टन्सची आयडिया देते का रेजिस्टन्स कसे आहेत आपले? सिरीज मध्ये लावलेत आपण. मग आता हे रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावलेत, मग आपल्याला काय सांगायचंय? रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावले, या केसमध्ये काय काय होणार आहे ते आपल्याला बघायचंय. सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला माहिती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे कोण वाहणार आहे? आपला करंट. मग आपण काय सांगतो बघा बरं, इथून कोण वाहतोय? आपला आय म्हणजे कोण? करंट असेल. इथून कोण वाहतोय? आपला आय म्हणजे करंट असेल. इथे पण आपला आय म्हणजे करंटच असेल. हा पहिला रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर सुद्धा आपला करंट काय असेल? आयच असेल. करंट बदलेल का? नाही. दुसरा रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर सुद्धा हा करंट सेम असेल आपल्याकडे. तिसरा रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर सुद्धा हा आय असेल. आणि पुन्हा आपल्या काय म्हणतो आपण? बॅटरीच्या टर्मिनलकडे येता येता हा करंट काय राहिला? आय राहिला. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की नाही, ज्यावेळी रेजिस्टर सिरीज मध्ये लावले जातात, रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतात, त्यावेळी आपल्याला काय कळलं? करंट जो असतो आपला, त्याला आपण काय म्हणतो? आय, तो सगळ्या सर्किटमध्ये कुठंच बदलला नाही. याचा अर्थ तो कसा राहिला आपल्याकडे? कॉन्स्टंट. करंट कसा राहिला आपला? कॉन्स्टंट. सेम टाइमला आपण जर बघितलं तर ह्या सर्किटमध्ये व्होल्टेजची आपण सिच्युएशन बघितली तर काय म्हणतो आपण? पहिल्या रेजिस्टन्सचा व्होल्टेज, त्याला जेवढा करंट पाहिजे तेवढा त्याने मिळवला, पण रेजिस्टन्स मुळे काय झालं? करंट स्लो डाऊन झाला. याचा अर्थ इथं काय बदलला? आपला व्होल्टेज बदलला असेल. याच्यासाठी व्होल्टेज काय असेल? आपला V1 पोटेन्शियल डिफरन्स असेल. इथं कोण असेल? आपला V2, आणि इथं कोण असेल? आपला V3. मग मला सांगा, जर आपण म्हटलं आय तर आपला सेम राहिला सगळीकडे, मी याला I1 लिहिला असता तरी तो आयच्या बरोबरीतच असता, I2 लिहिला असता तरी तो आयच्या बरोबरीत असता. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, जो आपला आय आहे तो कोणाकोणाच्या बरोबरीत आहे? I1 तेवढाच आपला कोण असेल? I2 तेवढाच आपला कोण असेल? I3. म्हणजेच काय? प्रत्येक रेजिस्टन्स साठी आपण करंटची व्हॅल्यू जर घेतली तर ती सेमच राहणार आहे. करंट कॉन्स्टंट आपण म्हटलं. बट सेम टाइमला बघा, व्होल्टेज इथं ह्या रेजिस्टन्स साठी वेगळं असेल. इथून व्होल्टेज कमी होऊन याच्याकडे जाईल, म्हणजे याच्यासाठी परत अजून वेगळं असेल. याच्याकडून आपण काय म्हणतो? तिसऱ्याकडे जाईल. याचा अर्थ आपण काय म्हणतो? व्होल्टेज काय असेल आपल्याकडे? व्होल्टेज सेम राहील का? नाही. व्होल्टेजच्या बाबतीत आपण काय सांगतो? व्होल्टेज विल चेंज. व्होल्टेज काय होणार? आपलं चेंज होणार आहे. व्होल्टेज विल चेंज, किंवा आपण काय म्हणतो? व्होल्टेजला आपण एक शब्द अजून वापरतो, व्हेरिएबल असेल. मग आता या दोन कंडिशन जर कळले तर मला सांगा, आपण ओम्स लॉ जर वापरला आता तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला ओम्स लॉ काय सांगतोय? V इज इक्वल टू I इंटू R. मला जर
पहिलं व्होल्टेज काढायचं असेल, मला जर V1 काढायचं असेल तर काय होईल आपल्याकडे I इंटू R1. आता I1 पण घेऊ शकत होतो, पण I2 I1 I3 सगळे सेम आहे आपण असं म्हटलं. जर मला V2 काढायचं असलं तर काय येईल आपल्याकडे I इंटू R2. आणि सेम आपण जर V3 काढला तर किती येईल आपला I इंटू R3. म्हणजे आपण तिन्ही पोटेन्शियल डिफरन्स आपल्या ओम्स लॉच्या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. मग आता आपल्याला शिकायची गोष्ट जी असेल ती काय असेल, आपण म्हटलं करंट कॉन्स्टंट आहे, व्होल्टेज चेंज होतोय, अशा कंडिशन मध्ये आपण काय सांगणार सरळ सरळ, जर आपल्याला विचारलं का ह्या तिन्ही रेजिस्टन्सला एकत्र करून या टोटल सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स असेल, टोटल सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स आहे हे जर आपल्याला काढायचं असलं त्याला आपण काय म्हणतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. मग त्याला आपण असे दाखवतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स म्हटल्यानंतर आपल्याला लगेच कळलं पाहिजे स्लो डाऊन करणारा. पण त्याला आपण कशाने दाखवतो, हा रेजिस्टन्स कशात जोडलेला आपण सिरीज मध्ये, त्याला आपण दाखवतो RS. मग या RS ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे, याला काढायचं ठरलं तर आपण काय करणार, सरळ सरळ पहिला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा या फॉर्म्युल्यातून. मग आपल्याकडे काय येईल R1 प्लस आपल्याला टोटल काढायचं म्हटल्यावर R2 प्लस R3. आणि हे R1 R2 R3 कुठपर्यंत चालेल, जेवढे तुमच्याकडे रेजिस्टन्स असतील तेवढ्यापर्यंत काय चालेल, असं डॅश 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 RN पर्यंत. आपण काय म्हटलं, रेजिस्टन्स कुठपर्यंत जातील आपले RN पर्यंत. हे तर कळलं असेल ओम्स लॉ नुसार, आपल्याला ते गरजेचं पण नाहीये, फक्त लिहिलं होतं आपण समजून घेण्यासाठी. मग आपण N कोण आहे आपला, N इज द नंबर ऑफ रेजिस्टन्स, किती असतील तेवढे. आणि आपण काय सांगतोय सरळ सरळ, हा आपल्याकडे काय असेल, रेजिस्टन्स जर सिरीज मध्ये असेल तर त्यांना कॅल्क्युलेट करायचा, हा आपला काय असेल फॉर्म्युला, रेजिस्टन्स इन सिरीजचा हा आपल्याकडे असेल फॉर्म्युला. तर या पद्धतीने आपण रेजिस्टन्स सिरीज मधले काढू शकतो. मग आता आपल्याला याच्यावरती एक न्यूमेरिकल दिलेले आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये, ते न्यूमेरिकल आपण सोडवायला बघू. फॉर्म्युला वगैरे कळला असेल, लिहून घेतला असेल तर आपण पुढे जाऊ थोडंसं. बघा आता आपल्याला काय सांगितलंय, एक न्यूमेरिकल आहे आपल्या टेक्स्टबुक मध्ये. फर्स्ट लेट मी क्लीन द बोर्ड. तुमच्या टेक्स्टबुक मध्येच रेजिस्टन्सच्या कन्सेप्टच्या तिथंच प्रॉब्लेम दिलेले आहेत आपल्याला, याच्यावरती सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. त्यापैकी आपण एक बघतोय आता. काय दिलंय आपल्याला न्यूमेरिकल ते बघू आपण. काय सांगितलं आपल्याला, 3 रेजिस्टन्स दिले आपल्याला आणि त्याच्यात सांगितली कंडिशन 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन अ सिरीज. म्हणजे आपल्याला ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवलं का रेजिस्टर कसे जोडलेत सिरीज मध्ये. मग आपल्याला ऐकल्या कळलं पाहिजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, RS ची व्हॅल्यू काढायची, इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची. मग आपण बघितलं 3 रेजिस्टन्स जोडलेले, ते म्हटले 3 रेजिस्टन्स, 3 रेजिस्टन्स दिले तुम्हाला. पहिला दिला आपल्याला आणि आज सांगितलं आर कनेक्टेड इन अ सिरीज. कोणकोणते दिले आपल्याला, पहिला रेजिस्टन्स दिला आपल्याला 15 ओहम, रेजिस्टन्स युनिट काय असतं ओहम. नंतर आपल्याला दिलाय किती 3 ओहम अँड 4 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम, 3 रेजिस्टन्स दिले आपल्याला. आणि आपल्याला काय म्हटले, व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. आता बघा बरं, आपल्याला पाहिलं कळलं पाहिजे की नाही, गिवन लिहावं लागतील आपल्याला. मग आपण काय म्हणणार, 3 रेजिस्टन्स दिले म्हणून आपण याला नाव देणार R1 R2 आणि R3. आपण काय म्हणणार, गिवन डाटा. आता आपण न्यूमेरिकल सोडवायला हीच मेथड वापरतो. काय गिवन मध्ये आपल्याकडे काय दिला, R1 किती दिला तो 15 ओहम, R2 किती दिला तो आपल्याला 3 ओहम आणि R3 दिला आपल्याला किती तो 4 ओहम. बरोबर. आणि आपल्याला काय विचारलंय, टू फाइंड मध्ये कोण येईल आपल्याकडे, टू फाइंड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स विचारला. पण ऑलरेडी सांगितलं काय सिरीज मध्ये कनेक्टेड आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोण शोधायचं आहे, RS इज इक्वल टू व्हॉट. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती फॉर्म्युला काय आपला, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आता 3च दिलेले म्हणून आपण R3 पर्यंतच ठेवणार, जर जास्त असते तर फॉर्म्युला वाढत चालला असता. मग आपण काय म्हणणार, कॅल्क्युलेशन मध्ये आपण सिम्पली म्हणणार देअरफॉर, सोल्युशन मध्ये म्हणायचं सोल्युशन काय म्हणणार आपण,
देअरफोर RS इज इक्वल टू व्हॅल्यूज टाका. R1 किती आपला 15 ओम प्लस R2 किती आपला 3 ओम प्लस R3 किती आपला 4 ओम. कॅल्क्युलेशन करा. 15 and 3 18 and 4 22 ओहम. RS ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 22 ओम. मग आपण असं म्हणणार की नाही, देअरफोर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज the effective resistance is 22 ओहम. बस एवढा सोपा प्रॉब्लेम होता आपल्याकडे. याच्यामध्ये काय होतं बरं डिफिकल्ट करण्यासारखं काय होतं? एवढा सोपा तर आपल्याकडे प्रॉब्लेम होता. 4 स्टेप मध्ये आपण सोडून टाकला. गिवन, टू फाइंड, फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन सोल्युशन. बस संपला आपला प्रॉब्लेम. ओके, आता आपण आपल्या दुसऱ्या कन्सेप्टकडे जाऊ, रेजिस्टन्स इन पॅरलल. आता सिरीज मध्ये काय होतं ते तर कळलं आपल्याला. आता आपल्याला बघायचं रेजिस्टन्स इन पॅरलल. आता रेजिस्टन्सला ज्यावेळी तुम्ही पॅरलली कनेक्ट करता, इथं आपण फक्त हेडिंग चेंज करू, रेजिस्टन्स इन पॅरलल. आता जे रेजिस्टन्स आपण मागाशी सिरीज मध्ये लावले होते त्यांना आपल्याला काय करायचं, पॅरलल जोडायचं. आता आपण 9th स्टँडर्ड पर्यंत येऊन पोहोचलो म्हटल्यानंतर आपल्याला पॅरलल, परपेंडिक्युलर ह्या शब्दांचे अर्थ तर कळतच असतील. मग आपण काय म्हटलं, पॅरलल कशाला म्हणतो आपण बघा बरं. जर मी ह्या 2 लाईन ड्रॉ केल्या, अशा ही एक केली आणि ही एक केली, तर ह्या लाईन काय करतील, आपण कितीही लांबपर्यंत अशा जर ताणवल्या तर काय होईल, या कधीच एकमेकाला खेटणार नाही, कधीच एकमेकाला इंटरसेप्ट करणार नाही. अशा लाईनला आपण काय म्हणतो, पॅरलल. मग आता ही कन्सेप्ट हाताशी धरून आपण काय करू, रेजिस्टन्स इन पॅरलल ची कन्सेप्ट समजून घेऊ. बघा आता रेजिस्टन्स जोडायचे आपल्याला, पण कशी जोडायचे आपण म्हटलं, पॅरलल मध्ये. मग मी जर असं केलं तर डायग्राम काढताना आपल्याला रेजिस्टन्स पॅरलल जोडायची. मग मी पहिली एक डायग्राम काढून घेतली अशी. समजा हा पहिला रेजिस्टन्स असेल आपला, हा आपल्याकडे दुसरा रेजिस्टन्स असेल आणि हा आपल्याकडे तिसरा रेजिस्टन्स असेल. 3 रेजिस्टन्स आहे माझ्याकडे, बरोबर. आणि तिघही कसे एकमेकाला पॅरलल. मग आता हे पॅरलल मध्ये जोडले आपण, आणि आपण काय म्हटलं, आता यांना आपल्याला सर्किटच्या फॉर्म मध्ये कनेक्ट करायचं. मग आपण यांना जोडून घेऊ. असं तिघांनाही आपण एकत्र जोडलं म्हणजे काय झालं, हे कनेक्ट झाले. आता आपल्याला काय करावं लागेल, या सर्किटला आता सप्लाय द्यावं लागेल आपल्याला. मग आपण काय केलं, सरळ सरळ एक आपण काय केलं, सर्किट कंप्लीट करू आपण. एक आपण लावला सेल, त्याच्यानंतर आपण लावली एक की, आणि काय केलं आपण, ह्या सर्किटला कंप्लीट केलं. मग आता सर्किट कंप्लीट झालं आपल्याकडे. 3 रेजिस्टन्स आपण कसे जोडले, पॅरलल मध्ये. मग आता आपल्याला विचारले, काय म्हणलं आपण, सरळ सरळ आपल्याला 3 रेजिस्टन्स दिले. मग आपण याला नाव देऊ शकतो. R1 हा असेल आपला R2 आणि हा असेल आपला R3, बरोबर. आणि मला एक सांगा बरं, आता इथं जर आपण बघितलं, करंट ज्यावेळी जाणार आहे, इथून करंट जाईल, इथपर्यंत करंट सेम राहील. पण ज्यावेळी पहिल्या रेजिस्टन्स कडे करंट जाईल त्यावेळी तो तेवढ्यासाठी डिवाइड होऊन जाईल. याचा अर्थ आपण काय म्हणणार, इथून जो काही करंट जाणार आहे त्याला आपण काय म्हणू, I1. दुसऱ्या रेजिस्टन्स कडे जाणारा करंट कोण असेल, आपला I2. आणि तिसऱ्या रेजिस्टन्स कडे जाणारा आपला करंट कोण असेल, I3. मग आता आपल्याकडे काय होतं, 3 करंट आहेत आपल्याकडे. करंट वेगवेगळा आहे. पण मला एक सांगा, ह्या सेलमधून निघणारा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल, जो व्होल्टेज असेल, तो इथून जाईल. पहिल्या वाल्याकडे रेजिस्टन्स कडे गेला तरी व्होल्टेज सेम राहील, दुसऱ्या वाल्याकडे गेला तरी व्होल्टेज सेम राहील, आणि तिसऱ्या वाल्याकडे गेला तरी व्होल्टेज सेम राहील. ह्या सेम सीन मध्ये आपण काय म्हणू शकतो, व्होल्टेज कसं असणार आहे आपलं, व्होल्टेज विल बी कॉन्स्टंट. हीच टर्म आपल्याला महत्वाची असते. सिरीज मध्ये जोडले तर कोण कॉन्स्टंट होता, आपला करंट. व्हेरिएबल कोण होतं, व्होल्टेज. आपण पॅरलल जोडले तर कोण कॉन्स्टंट राहतं, व्होल्टेज. आणि जर आपण त्यांना काय म्हणतो, आता व्होल्टेज कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणू शकतो, V इज इक्वल टू, मग आपण V1 घेतला याच्यासाठी. जर आपण असं म्हटलं, इथं V1 होता, इथं V2 होता, इथं V3 होता, काही फरक पडेल का, व्होल्टेज जर ओव्हरऑल कॉन्स्टंट आहे तर आपण असं म्हणतो की नाही, V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3. जेवढे आपण काय जोडले असतील रेजिस्टन्स, तेवढे आपल्याकडे व्होल्टेज कसे असतील, सेमच असतील. सगळ्यांना मिळून आपण एकच म्हटलं, V. दुसरीकडे आपण करंट जर बघितलं तर करंट काय असणार आहे आपल्याकडे, जर मला ओव्हरऑल करंट काढायचा असला, ओव्हरऑल विचारला, ओव्हरऑल पूर्ण सर्किट मध्ये, तर तो कसा काढणार आपण, I1 प्लस I2 प्लस I3. आता हा तर झाला आपल्याकडे करंट आणि व्होल्टेजच्या बाबतीत. मग आपल्याला माहिती आहे इथे पण ओम्स लॉ लागेल आपला, काय
I1 इंटू कोण लागेल आपला व्ही इज इक्वल टू, आपल्याकडे आता व्होल्टेज काढायचे का आपल्याला, नाही. मग आपल्याला कोण काढावं लागेल, करंट काढायचं म्हटल्यानंतर काय होईल आपला फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय आर आहे आपल्याकडे, बरोबर. मग आपल्याला करंट काढायचं असलं तर काय होईल, व्ही अपॉन आर. आपण काय म्हणतो, आर काढायचं असलं तर काय होईल, व्ही अपॉन आय. गरज नाही आपल्याला त्याची. मग आपण काय केलं आता बघा बरं, व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, करंट चेंज होत राहतो असं जर आपण म्हटलं, आणि आपल्याला जर कोणी म्हटलं कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन पॅरलल. आता रेझिस्टन्स कसा आहे तर पॅरलल मध्ये, आपण काय म्हणणार, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कशात येईल आपला, इन पॅरलल. मगाशी कशात होता आपल्याकडे, सिरीज मध्ये, त्याला आपण म्हटलं होतं आर एस. मग आता पॅरलल मध्ये याला काय म्हणू आपण, आर पी. मग आर पी काढायचा असला तुम्हाला, त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे, आर पी चा फॉर्म्युला काय असणार आपल्याकडे, 1 अपॉन आर पी. याला आपण इथं आर पी म्हटलं फक्त, विच इज असं म्हणू आपण, दॅट इज आर पी इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे, 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू प्लस 1 अपॉन आर थ्री, अप टू कुठपर्यंत जाईल आपला 1 अपॉन आर एन. एन म्हणजे कोण आहे आपला, नंबर ऑफ रेझिस्टन्स. जर रेझिस्टर आपले कसे असतील, पॅरलल मध्ये जोडलेले असतील, तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. कशासाठी, रेझिस्टन्स इन पॅरलल कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग आता बघा बरं, आपण सिरीज वाला बघितला, त्याचा फॉर्म्युला बघितला, त्याच्यावरचं न्यूमेरिकल बघितलं. आपण आता पॅरलल वाली कन्सेप्ट समजून घेतली. याच्यावरती पण काय असेल आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक न्यूमेरिकल असेल, त्या न्यूमेरिकलला आपण काय करू, सॉल्व्ह करून घेऊ. तुम्ही याचा आधी एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपल्या लक्षात राहील आपण काय शिकलो ते. आता आपण आपलं न्यूमेरिकल घेऊ, एक शेवटचं न्यूमेरिकल, आणि आजचं लेक्चर पण एंड होईल, चॅप्टर पण एंड होईल. ठीक आहे. मग आता आपण बघतोय रेझिस्टर इन पॅरलल, त्याच्यावरती आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे टेक्स्टबुक मध्ये. मी आधी पण सांगितले न्यूमेरिकल्स कुठे आहेत आपल्या टेक्स्टबुक मध्ये, जिथं हा टॉपिक आहे रेझिस्टन्सचा, त्याच्या खालीच काय असतील, हे न्यूमेरिकल असतील. तर आता आपण एक न्यूमेरिकल घेऊ, रेझिस्टर पॅरलल मध्ये जोडल्यानंतर काय होतं त्याचं, काय म्हटलं आपल्याला, 3 रेझिस्टर्स 15, 20 and 10 ohm. 3 रेझिस्टर्स विथ काय असेल त्यांच्या व्हॅल्यू, 3 रेझिस्टर दिले तुम्हाला कोणकोणते, 15 ohm, 20 ohm and 10 ohm. 10 ohm are connected कनेक्टच लिहितो मी, तुम्ही कनेक्टेड समजून घ्या, इन पॅरलल. इथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे बघा, कंडिशन ऑलरेडी दिलेली असते, पॅरलल आहेत का सिरीज आहेत. काय विचारलं आपल्याला, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स पॅरलल मध्ये काय असतो आपल्याकडे, पॅरलल म्हटल्यानंतर कोण असेल आपला, आर पी. आर पी काय असेल असं आपल्याला विचारलं. ठीक आहे. मग आता गिवन लिहून घेऊ आपण. सगळ्यात पहिलं गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला बघा. पहिला रेझिस्टन्स दिलाय, मग त्याला आपण म्हणू R1 इज इक्वल टू किती दिला आपल्याला, 15 ओम. R2 दिलाय आपल्याला, किती दिलाय तो, 20 ओहम. आणि R3 दिलाय आपल्याला, किती दिलाय तो, 10 ओहम. बरोबर, 3 रेझिस्टन्स दिलेत आपल्याला. टू फाइंड मध्ये कोण येईल आपला, टू फाइंड RP ची व्हॅल्यू विचारली आपल्याला, किती येईल ते. फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे, फॉर्म्युला तर आपल्याला माहिती, जस्ट आपण याच्या आधीच डिराईव्ह केला होता. काय फॉर्म्युला, 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. 3 दिलेले आहेत म्हणून R3 पर्यंत जाईल. ठीक आहे. नंतर आपण काय सांगतोय, आता आपल्याला बघायचं सोल्युशन. मग आता 1 अपॉन RP आपल्याकडे, सरळ सरळ व्हॅल्यूज टाकू. 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 किती आपला 15 प्लस 1 अपॉन R2 किती आपला 20 प्लस 1 अपॉन R3 इज 10. मग तिघांच्याही व्हॅल्यू टाकून दिल्या आपण. आता आपल्याला माहिती, ज्यावेळी आपल्याला 1 अपॉनचे कॅल्क्युलेशन येतात त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतो, याने याला मल्टिप्लाय करतो, याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, आणि खाली जे दोघं असतील त्यांची काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे. मग आता आपण काय करू,
20 इंटू 1 किती होतील आपले, बघा बरं किती होतील आपले, 20 इंटू 1 प्लस 15 इंटू 1 अपॉन दोघांची मल्टिप्लिकेशन 20 इंटू 15, 15 इंटू 20 किंवा 20 इंटू 15. आणि पुढच्याला आपण तसंच ठेवू, त्याला नंतर सॉल्व्ह करू आपण. 1/10 असंच राहू देऊ. हा सोडून झाल्यावर त्याला सोडवायला घेऊ. मग काय येईल आपल्याकडे बघा, 20 इंटू 1 20, 15 इंटू 1 15, म्हणजे किती होतील आपल्याकडे 35 अपॉन 20 इंटू 15, 15 दुने 30, म्हणजे किती होतील 300 प्लस 1/10. मग आपल्याकडे परत दोन टर्म आल्या, यांना पण काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने. याचा डिनोमिनेटर याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय प्लस याचा डिनोमिनेटर त्याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय अपॉन दोघांची मल्टिप्लिकेशन. काय येईल आपल्याकडे बघा बरं, आता डायरेक्ट व्हॅल्यू टाकू शकतो आपण. 35 इंटू 10 किती होतील आपल्याकडे 350 प्लस 300 इंटू 1 किती 300 अपॉन 300 इंटू 10 एक 0 वाढेल किती 3000. सॉल्व्ह करू आपण याला, किती येईल आपल्याकडे 350 आणि 300 किती येतील 650 अपॉन येतील 3000. एक 0 कॅन्सल करू. आता बघा बरं मला सांगा, आपण इथपर्यंत आलो, आपल्याकडे काय आलं, कशाची व्हॅल्यू आली 1/RP आला आपल्याकडे किती 65 इंटू 3/300. मग आता अपॉन 300 आहे. मला सांगा बरं, मॅथमॅटिक्स मध्ये आपण एक टर्म शिकलेलो आहे ज्याला आपण काय म्हणतो, आपल्याला आरपी काढायचा आहे का, आपल्याला 1/RP काढायला लावला, आरपी काढायचा आहे. मग याला आपण वर शिफ्ट करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो रेसिप्रोकल. जर याच्यामध्ये याला वर शिफ्ट केलं, हा 1 जर खाली आला तर काही फरक पडेल का, आरपी शिल्लक राहील फक्त. पण हे दोघं पण उलटे होतील. मग आपण काय म्हणणार देअरफोर, आता इथं घेतो मी याला, देअरफोर काय म्हटलं आपण आरपी, काही ना समजलं नसेल तर आपण 1 लिहून टाकू, यांना उलट केलं म्हणून, इज इक्वल टू इकडले उलटे होतील काय 300/65. मग दोघं नंबर कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे बघा बरं, 5 6 30 0 आणि 5 1 5 आणि 5 1 5 आणि 15 5 3 15. म्हणजे काय आलं आपल्याकडे 5 ने दोन्ही नंबर डिव्हिजिबल होते. आपण काय केलं, सरळ सरळ यांना कट केलं, आपल्याला काय मिळालं आरपी इज इक्वल टू 60/13. मग आता आपल्याला डिव्हिजन येते काय म्हणणार आपण, विच इज इक्वल टू 13 4 52 पॉईंट. आता 8 शिल्लक राहिले की नाही 52 मधून 8 ला जाईल का डिव्हिजिबिलिटी नाही, म्हणून आपण काय घेतलं 0 52 हा 6 येईल, खाली शिल्लक राहिले 2, 1 येईल आपला, परत किती शिल्लक राहिले आपल्याकडे 7 5 काहीतरी येईल असं. म्हणजे आपल्याकडे काय येईल 4.615. आणि आपण आरपी काढलाय म्हटल्यानंतर आपल्याला माहिती हा काय शेवटी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे. याचं युनिट काय असेल आपल्याकडे ओहम. मग आपण काय म्हणणार, स्टेटमेंट आपण कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे, देअरफॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आरपी इज इक्वल टू 4.615 ओहम. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल, आजचं आपलं एंटायर लेक्चर असेल, एंटायर चॅप्टर असेल. आणि हे सगळं संपल्यानंतर आपल्याकडे काय राहतंय, आता ह्या चॅप्टरची एक्झरसाइजचे न्यूमेरिकल सगळं काही आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. म्हणजे आपले सायन्स फर्स्टचे 3 चॅप्टर होतील, सायन्स सेकंडचे 2 ऑलरेडी झालेत, आणि आपला सायन्स सेकंडचा चॅप्टर सुरू होईल नेक्स्ट लेक्चर पासून, किंवा वर लेक्चर अजून एक्झरसाइजचं आणि त्याच्यानंतर. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळलं असेल. पाऊस चालू असताना सुद्धा आपण लेक्चर रेकॉर्ड केलंय म्हटल्यानंतर तुमचं काम असलं पाहिजे. लेक्चरला प्लीज एक लाईक करा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून पण लेक्चर सिरीज आपल्यासाठी येतच राहणार आहे. सिलेबस संपेपर्यंत आपण काय थांबणार नाही. अभ्यासाच्या टिप्स वगैरे शेअर केल्या जातील, इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करा. ओके देन, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू आपण ह्या चॅप्टरची एक्झरसाइज घेऊन.